हॅलो फ्रेंड्स. मी प्राध्यापक मंगला डहाके, आदर्श बी.एड कॉलेज यवतमाळ. आपल्याला आज मी अध्यापनाची कौशल्य सांगणार आहे. तर अध्यापनाचे कौशल्य कशाच्या अंडर येतात? तर अध्यापनाचे कौशल्य मायक्रो टीचिंग आपल्याला अभ्यासायचं आहे. तर मायक्रो टीचिंग म्हणजे काय? जेव्हा विद्यार्थ्याची ॲडमिशन बी.एडसाठी होते, तेव्हा त्याच्या मनात असंख्य प्रश्न असतात. तर आपण वर्गात जाऊन शिकवायचे कसे? कोणता घटक निवडायचा? कोणते वर्ग येतील आपल्याला? आणि शैक्षणिक साधन कोणतं वापरायचं? कोणते प्रश्न विचारायचे? आणि मुलं उत्तर कशी देतील? कसं मुलांना बोलकं करायचं? तर यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जी सुरुवात आहे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, तर सूक्ष्म अध्यापन मुलांना शिकवल्या जाते. तो अध्यापनाचा पाया असं आपल्याला म्हणता येईल. तर सूक्ष्म अध्यापन शिकवण्याची का गरज आहे? आपण बी.एडला ॲडमिशन घेतल्या वर्गात जाऊन तुम्ही नाव यू आर गोइंग टू गो अँड टीच असं म्हणू शकत नाही. तर त्याला शास्त्रशुद्धपणे शिकवल्या गेलं पाहिजे. शास्त्रशुद्धपणे म्हणजे काय? तर सूक्ष्म अध्यापनाचा अर्थच तो आहे. अध्यापन हे समग्र न ठेवता त्याला तुकड्यांमध्ये वाटून कौशल्य शिकवून एक समग्र अध्यापन होल टीचिंग शिकवणे होय. तर मायक्रो टीचिंग म्हणजे काय? मायक्रो टीचिंग म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, मायक्रो टीचिंग म्हणजे जे मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर आपल्याला जे द थिंग्स विच वी कॅनॉट सी इन अवर नेकेड आईज. सो त्या गोष्टी सूक्ष्मपणे अभ्यासणे आणि मग त्या प्रत्यक्षपणे मुलांना शिकवताना ते आपल्या अध्यापनात सामावून घेणे म्हणजेच काय झालं? सूक्ष्म अध्यापन होय. याची ही गरज शिक्षकाला आहे. कारण अध्यापनाचे वेगवेगळे विभागात विभागणी होते. एखादा घटक मुलांना शिकवायचा आहे. जर मुलांना काळ हा घटक शिकवायचा आहे किंवा मुलांना वनस्पती हा घटक शिकवायचा आहे, तर आपण प्रत्यक्ष वर्गात गेल्यानंतर आज आपण वनस्पती पाहणार आहोत, वनस्पती हा घटक पाहणार आहोत किंवा आज आपण काळ हे घटक पाहणार आहोत असे आपण म्हणू शकत नाही. तर आपण काय म्हणू शकतो? आपण त्यांना आपण सूक्ष्म अध्यापनाचे कौशल्य तुम्हाला माहिती नाही आहे, परंतु जर त्यानुसार जर गेलं तर आपल्याला काळ म्हणजे काय किंवा वनस्पती म्हणजे काय याची आपल्याला प्रस्तावना करावी लागेल. प्रस्तावना कशी? की आपल्याला सांगावं लागेल मुलांना की मुलांनो, तुम्ही हिरवी झाडे पाहिलेली आहे का? बगीच्यात गेलेली आहे का? बगीच्यामध्ये कोणकोणती झाडे दिसतात तुम्हाला? त्या पानांचा आकार कसा? फुलांचा रंग कोणता? कोणती झाडे वनस्पती उपयोगी आहे का? कोणती झाडे या फुलांची आहे का? कोणती फक्त पानांचीच होती? कोणती पाने सरळ होती की कोणती पाने कोणत्या आकाराची होती? असे तुम्हाला बेसिक प्रश्न मुलांना विचारावे लागेल. आणि नंतर मग आज आपण वनस्पती हा भाग पाहणार आहोत. किंवा जर मुलांना तुम्ही गणिताचं वर्तुळ शिकवणार असाल तर मुलांना आपण कसं विचारू शकतो की तुम्ही पोळीचा आकार कसा असतो? बांगडी कशी असते? गाडीची चाकं कशी असतात? आपण जेवण करतो, प्रत्येकच ताट नाही पण जेवण करतो, ताटाचा आकार कसा असतो? गोल. या सर्वांची उत्तरं कशी येतील? गोल. तर मुले काय म्हणतील? ही सर्व कशी आहे? गोल. म्हणजेच काय? सर्कल शेप. म्हणजेच काय? वर्तुळाकार. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे? वर्तुळ पाहायचं आहे. तर असं हे जे प्रश्न होती, ही प्रश्न म्हणजे काय झाली? प्रस्तावना कौशल्य. तर हे प्रश्न आहे. आणि तुम्हाला वनस्पती शिकवायचं आहे. वनस्पती मग ती तुम्हाला जर वृक्ष एखादा झाड सांगायचं असेल, वड सांगायचं असेल, तर काही मुलांनी वड पाहिलेला असतो, काहींनी नसतो पाहिला. तर मग काय करायचं अशा वेळेला आपण पिक्चर काढतो त्याचं. तर ते पिक्चर म्हणजे काय झालं? शैक्षणिक साधन. त्याच्यानंतर तुम्ही शिकवलेला घटक, वर्तुळाचे प्रकार, तर तुम्ही शिकवलेला घटक वनस्पतींचे प्रकार असेल, त्याचे भाग असतील, तर तुम्ही शिकवलेला घटक मुलांना कितपत समजला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? प्रश्न विचारावे लागतील. आणि हे प्रश्न म्हणजे एक प्रकारचे कौशल्य झालं. त्यानंतर आपण काय शिकतो आणि शिकवताना ज्या गोष्टी आपल्याला उपयोगात येतात, म्हणजे एखाद्या स्पष्ट करून सांगायचा आहे भाग, मेंदूची रचना असेल किंवा मग एखादी कविता असेल, आई कविता असेल, किंवा मग पत्रलेखन असेल, एखादा विशिष्ट भाग तुम्हाला समजून सांगायचा आहे. समजून सांगताना तुम्ही ज्या गोष्टी ज्या क्रिया करतात ते स्पष्टीकरण. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अध्यापन करताना सांगावे लागतात. तर ह्या अध्यापन करताना सांगण्यात येणाऱ्या गोष्टीच म्हणजे काय झालं? एक प्रकारचं कौशल्य झालं. तर अध्यापन हे सगळं समग्र न घेता तुकड्यांमध्ये विभागणी करून देणे म्हणजे काय झालं? सूक्ष्म अध्यापन. तर या सूक्ष्म अध्यापनाचे प्रकार कोणते?
सर्वसाधारणपणे 5-6 कौशल्य प्रत्येक महाविद्यालयात घेतले जातात. तो कुठलं आहे? तर पहिलं प्रस्तावना कौशल्य, दुसरं नोटही करू शकता तुम्ही, प्रस्तावना कौशल्य, दुसरं आहे स्पष्टीकरण कौशल्य, तिसरं प्रश्न कौशल्य, चौथं चेतकबद्धक कौशल्य आणि पाचवं समारोप वगैरे येतं, किंवा मग पहिलं प्रस्तावना, दुसरं प्रश्न कौशल्य, तिसरं स्पष्टीकरण, चौथं चेतक बदल आणि पाचवं गृहपाठ किंवा उदाहरण व दाखल्यांचा उपयोग, असे आपण कौशल्य सांगू शकतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे सारखीच कौशल्य आहे. काही कौशल्य एकत्र मिक्स झालेली आढळतात आणि त्याच्यामध्ये फलकलेखन हे कौशल्यसुद्धा आपण घेतले जाते. पण 5 कौशल्य सर्वसाधारणपणे सर्व महाविद्यालयामध्ये आपल्याला आढळतात. प्रस्तावना, स्पष्टीकरण, प्रश्न कौशल्य, उदाहरण व दाखलांचा उपयोग, प्रबलन आणि फलकलेखन, 5-6 ही कौशल्ये सर्वसाधारणपणे एका पाठात जेवढ्या गोष्टी करायच्या असतात तेवढी कौशल्ये आपल्याला तिथेच आढळतात. तर पहिलं कौशल्य प्रस्तावना कौशल्य. तर प्रस्तावना कौशल्यामध्ये आपल्याला आपल्याला काय सांगायचे असते, त्याचे उपघटक कोणते असतात. प्रत्येक कौशल्याची एक उपघटक असतात. तर त्या कौशल्याची उपघटक आपल्याला आता पाहायची आहे. तर प्रस्तावना कौशल्यामध्ये कुठले उपघटक असतात? तर प्रस्तावना कौशल्यात पहिलं उपघटक म्हणजे अवधान केंद्रीकरण. मुलांना तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा मुलांचे लक्ष विचलित असते, इकडे तिकडे मुलं पाहत असतात. मुलं हे कोऱ्या पाटीप्रमाणे नसतात, परंतु ते चंचल असतात. आपल्यासारखं स्थिर बसू शकतात का? ते नाही. छोटे मुलं इकडे तिकडे फिरत असतात. मन कुठे खाण्याकडे जातं, कधी पिझ्झाकडे जातं, कधी नूडल्सकडे जातं, कधी मूवीकडे जातं, कधी खेळण्याकडे जातं, कधी मित्राकडे जातं. तर मुलांचं अवधान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे केंद्रीकरण करण्याचं गरजेचं आहे. आणि हे आहे पहिलं कौशल्य प्रस्तावनेचं उपघटक. तर प्रस्तावनेचे